नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की साक्षी खूप संतापलेली असते आणि तिचा तो संताप बघून आता नागराज तिला म्हणतो, साक्षी इतकं संतापायला काय झालं आहे, थोडं कूल, काही गरज नाही आहे इतकं चिडून काही प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे. त्यावरती आता साक्षी म्हणते, चिडू नको तर काय करू, मला ह्या केसमधनं बाहेर काढणारा एकमेव वकील होता आणि तो होता रविराज. आता रविराजने केस सोडल्यामुळे तो अर्जुन सुभेदार मला काही सोडणार आहे का, तो मला जेलमध्ये पाठवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आता कोण आहे जो मला याच्यातून वाचवेल आणि माझी केस लढेल. तेव्हाच आता इथे चैतन्य येतो आणि चैतन्य साक्षीकडे येतो आणि साक्षीला जवळ घेत बोलतो की मी लढेल तुझी केस, मला माझ्यावर विश्वास आहे ना, मी तुला सगळ्यांसमोर असं खोटं ठरू देणार नाही आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू काही केलेलं नाही आहे. त्यावरती आता साक्षी जवळ येते आणि लगेच चैतन्याला म्हणते, थँक्यू सो मच, तूच एकमेव आहे की जो मला समजून घेईल आणि माझं सगळं काही ऐकेल. आता त्यावरती नागराज बोलतो की अर्जुन सुभेदार आहे तो ह्याला भर कोर्टामध्ये चांगला सोलून काढेल. तर आता इकडे सायली प्रयत्न करत असते अर्जुनला आहो म्हणण्यासाठी. ती खूप ट्राय करत असते की कसं त्याला मी आहो म्हणत राहू आणि मग ती अर्जुनला मेसेज करते. अर्जुन इकडे ऑफिसमध्ये त्याच्या खूप महत्त्वाच्या अशा केसबद्दल त्याच्या असिस्टंटबरोबर बोलत असतो, पण सायली मध्येच त्याला मेसेज करत असते, कॉल करत असते आणि कॉल केल्यावरती कटही करून टाकत असते, कारण तिला बघायचं असतं की कॉलिंगमध्ये आहो येतं ते कसं दिसतं आहे. त्यानंतरून आता अर्जुन बघतो की सायली कॉलही करते, मेसेजेस करते आणि मध्येच कॉल कटही करते. मग आता अर्जुन सायलीला फोन करतो आणि मग सायली फोन उचलल्यावरती अर्जुन लगेच तिकडनं बोलतो की काय झालं आहे सायली. त्यावरती सायली म्हणते कुठे काय. मग अर्जुन तिला म्हणतो काही झालं नाही आहे तर मग कॉल करते, कट करते, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा, काय झालं असेल तर अश्विनला बोलून घ्या. त्यावरती सायली नाही म्हणते आणि मग अर्जुन बोलतो की मग तू मला मेसेज करते, कॉल करते आणि कॉल केल्यानंतर बोलतही नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग सायली सांगते नाही काही नाही, ते लाईट बिल भरण्यासाठी मी तुम्हाला आठवण करून देते. त्यावरती अर्जुन फोनच ठेवून देतो. आता इकडे डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि सायली डिलिव्हरी बॉयकडनं आलेले जे काही पार्सल असते ते घेते आणि ठेवून देते. तर इकडे दुसरीकडे साक्षी महिपतला भेटायला जेलमध्ये आलेली असते. आता साक्षीचा चेहरा पाहून महिपत बोलतो की जेव्हा पण येते तेव्हा तोंड पाडूनच येते, काय नीट येता येत नाही का मला भेटण्यासाठी. त्यावरती साक्षी बोलते तुम्ही आता जेलमध्ये आहे त्यामुळे मला ह्या केसमधनं बाहेर कोण काढेल, तो रविराजनी तर केस सोडून दिली आहे. त्यावरती आता महिपत बोलतो की तुझा बाप फक्त जेलमध्ये आहे, हे जग सोडून गेलेलं नाही आहे, हा महिपत शिकरे जेलमध्ये राहू नये तुला मदत करेल. त्यानंतर इकडे सायली अर्जुनला सांगत असते की मी आजपासून तुम्हाला आहोच म्हणेल. त्यावरती अर्जुन म्हणतो की काय, म्हणजे अर्जुनला कळलेलं असतं की तिला आहो म्हणायचं आहे, पण तरी तो मुद्दामच नाटक करत तिला विचारतो की काय. त्यावरती आता अर्जुन लगेच थोडा रिॲक्ट होतो आणि बोलतो की काय प्रॉब्लेम झाला आहे का घरात, तुम्हाला कोणी काय म्हटलं आहे का, म्हणजे आजी, बाबा, आई किंवा अस्मिता ताई कोणी काय म्हटले का. त्यावर सायली बोलते नाही असं काही झालेलं नाही, पण मी तुम्हाला आहोच म्हणेल. आता सायली निघून गेल्यानंतर अर्जुन हुशी घेतो आणि म्हणतो की मिसेस सायली तुम्ही मला असं आहो म्हटलेलं खूप आवडतं आणि तुम्हीही खूप आवडतात. तर इकडे प्रियान रडायचं नाटक करत असते. मग तेव्हाच रविराज येतो आणि मग प्रियाला विचारतो की तू रडत काय आहे. तेव्हा लगेच प्रिया सांगते की नागराज काका तुमच्यासमोर माझ्याशी खूप प्रेमाने वागतात, पण जेव्हा तुम्ही नसतात तेव्हा नागराज काका मला खूप त्रास देतात. आणि मग रविराज म्हणतो थांब मी आताच लगेच जातो आणि नागराजला विचारतो. त्यावरती प्रिया म्हणते प्लीज नका जाऊ, तुमच्यात आणि तुमच्या भावात भांडण व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे अर्जुन आणि सायली बोलत असते. अर्जुन आता सायलीला सांगतो की रविराजने साक्षीच्या केसमधनं हात काढून घेतला आहे, म्हणजे आता साक्षीची केस ते लढणार नाही. त्यावरती आता अर्जुन सायलीशी बोलत असतो. मग सायली सांगते की मला माहिती होतं की एक ना एक दिवस रविराज सरांना हे सगळं पटेल आणि ते हे तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि ते त्यांच्या मुलीलाही ह्या केसमध्ये अडकवतील. तर आता सायली
सगळं बोलून झाल्यावरती अर्जुनला सांगते की मी कपडे कपाटात ठेवते आणि खाली जाते, तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरून घ्या. तर आता पुढे अर्जुन आणि सायली अजून काय प्लॅन करतात हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.